त्यामुळे खूप मोठा गजान भवनात त्याचे पडसाद उमटले। भैयाजी जोशी यांनी काल पुन्हा त्यावर खुलासा केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या एका विधानानं गैरसमज निर्माण झाला, पण मुंबई ही महाराष्ट्राचाच भाग आहे आणि मुंबईमध्ये अनेक भाषांचे लोक एकत्र चालतात आणि मराठी ही भाषा आहे वगैरे अशा पद्धतीचा त्यांचा खुलासा आहे। भैयाजी जोशी हे ज्येष्ठ नेते आहेत। भैयाजी जोशी हे अनुभवी नेते आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपचा प्रत्येक नेता जेव्हा वक्तव्य करतो तो त्याचा एक धोरणात्मक भाग असतो। भारतीय जनता पक्षाला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवर ठसा आहे तो पुसून टाकायचा, हे काय लपून राहिलेलं नाही। मुंबईचं महत्त्व कमी करायचं आहे, मुंबई कमजोर करायची आहे, मुंबईतल्या मराठी माणसाचं विभागणी करायची आहे। ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत। मराठी माणसात फूट पाडून झाली, विभागणी करून झाली। मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार जे करतायत ते भाजपचेच लोक आहेत ना। मंगलप्रभात लोढा लीडर हे कोण आहेत, कोणाचे आहेत? हे भाजपचेच लोक आहेत। अशी अनेक नावं आहेत। हे भाजपचे अर्थपुरवठादार आहेत, देणगीदार आहेत। हे भैयाजी जोशींना माहिती आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे। अशा वेळेला मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणं हा त्यांच्या पुढच्या रणनीतीचा एक भाग आहे। त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली, त्या ठिणगीचा काय परिणाम होतो। ही भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती आहे। मराठी भाषा जर मुंबईची नाही किंवा इथे सगळे येऊन कोणती भाषा बोलू शकतात, मी काल सांगितलं, मग चेन्नईला जाऊन बोला की चेन्नईमध्ये भारताची जी राष्ट्रभाषा हिंदी आहे ती येऊन बोलू शकतात सगळे। दक्षिणेतल्या राज्यात जाऊन हिंदीचा प्रचार करण्याची, हिंदीविषयी बोलण्याची, कलकत्त्यात तर सर्व भाषिक लोक राहतात पण जाऊन बोलू शकतात काही। पण इकडले जे कमजोर राज्यकर्ते आहेत, मराठी दुबळे डरपोक, त्याचं पाणी या लोकांनी झोकलेलं आहे आणि म्हणून ही अशी विधानं होत आहेत। भैयाजी जोशी यांनी माफी मागायला पाहिजे होती आणि विधानसभेत काल त्या प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यायला पाहिजे होता। देवेंद्र फडणवीस यांनी थातुरमातुर उत्तरं दिलं की मुंबईची भाषा मराठी। भैयाजी जोशी यांचा निषेध केलात का तुम्ही? अबू आझमीचा निषेध करता, त्याला निलंबित करता का? तर तो मुसलमान आहे, फार सोपं पडतं ते। पण प्रशांत कोरडकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा घोर अपमान केला, तो प्रशांत कोरडकर अजून तुम्हाला का सापडत नाही? त्याला का अभय दिलं? कोणी अभय दिलं? आणि महाराष्ट्र IPS अधिकाऱ्यात तो कोणाच्या जीवावर फिरतोय? तुमचाच आशीर्वाद आहेत ना त्या चिल्लरला। राहुल सोलापूरकर हा RSSच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो, त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांग। छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे। आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे। छत्रपती हे फार मोठं युद्ध आहे, गनिमी काव आहे आणि RSSचा आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना, कुटुंबाला, आणि ते सुटले। म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं। काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारनं त्यांच्या? एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना। अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला, राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे। व देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार प्रशांत कोरडकर, भैयाजी जोशी आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मूग गिळून का बसलाय, शेपट्या घालून का बसलाय? कळू द्या ना का? ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना।
हा स्पष्ट माझा प्रश्न आहे. राऊतसाहेब, आणखी एक माहिती समोर येते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर यांची मित्र या संस्थेवरून अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या जागी प्रवीण परदेशींची नेमणूक केली गेली आहे. पुन्हा एकदा शहकाटशहाचं राजकारण. प्रवीण परदेशींची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर, संघटनेवर, याचं आम्ही स्वागत करतो. अजय अशर हा एक बिल्डर होता. त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. कलेक्टर. शिवसेना जेव्हा 3 वर्षापूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घ्यायचा प्रयत्न झाला. त्यात पैशाची देवाणघेवाण करण्यामध्ये आमदारांना अजय अशर होता. अजय अशर सुरतचे खासदार, भाजपचे, इतर काही ठेकेदार म्हणून आमदारांना विकत घ्यायचा. अजय अशरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलेलं आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या असे अनेक लोक पळाले. आता अजय अशर पळाला. त्यांना तो एक राणा नावाचा कोणतरी एक अतिरेकी आहे, त्याला परत आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत. हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहेत. यांना अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांची, जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल की अशा व्यक्तीला मैत्री या संघटनेतून दूर करावं आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मोठ्या माशांना ईडी सुटका देत असतात. मोठ्या माशांना बघा, अजय अशर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय अशरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते. पण राऊतसाहेब, अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमेतून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. तुमच्या माहितीसाठी ते उड्या मारायचे फक्त. त्यांना कधी पंख नव्हते, त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाहीत. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या, उंच उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो, अशा प्रकारच्या घाणेरडी कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही. हां, त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे. राऊतसाहेब, आणखी एक होतं की काल विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी भाषण करताना काही संदर्भ दिले ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचाही भाषणात उल्लेख होता. मग राज्यपालांच्या अभिभाषणातून संभाजी महाराजांचा उल्लेख वगळणं वगैरे वगैरे असे सगळे संदर्भ देत असताना त्यांनी एक विधान केलं की कशा प्रकारे त्यांचाही छळ झाला. ईडी, सीबीआय अशा माध्यमातून नोटिसेस बजावून त्यांना पक्षांतर करण्यासाठी मजबूर केलं गेलं. हे झालं ते समोर याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते ना ईडीवाले येऊन इथेच तुमच्या समोर. इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले, माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी. अनिल परब यांना त्रास झाला. रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ शिंदेनी ईडीच्या माध्यमातून. जे घाबरले नाही, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला, ते शरण गेले नाहीत आणि
जे नामर्द होते, डरपोक होते, ते पळून गेले. तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची? बोले हिंदी में काल महाविकास आघाडीची मोठी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही स्वतः, महायुतीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित आहे. नेमकं काय ठरलंय? काही निर्णय झाले आहेत का? काय स्पष्टता त्या बाबतीतली देऊ शकता? काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. सर्व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी असतील, माननीय उद्धवजी असतील, जयंतराव पाटील, आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव सगळे तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यांनी, जरी आपली संख्या 50 असली तरी ही संख्या एक ताकदीची संख्या आहे, हे गृहीत धरून आपण विधिमंडळाच्या सभागृहात लढा दिला पाहिजे, एकजुटीनं राहिलं पाहिजे, सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. या संदर्भातले एक योग्य मार्गदर्शन तिथे अनेक अनुभवी नेत्यांनी केलं. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बैठक महिन्यातून एकदा तरी आपण घ्यावी, ही सूचना तिथे मान्य करण्यात आली. रोहित शर्मा जिथे खेळत होता ते म्हाडाने उद्या पोस्टिंग करतात, ते टर्फच आता काढून टाकण्यात आले. सांगितलं आधी तिथे कमिटी वापर होतं म्हणून, जिथे रोहित शर्मा शिकत होता. नाही, त्याच्यावरती सरकारनं उत्तर द्यावं ना. बोले आपका क्या है? भैयाजी जोशी ने कहा कि उनके जो बयान को गलत तरीके से लिया जा रहा है. कैसे गलत तरीके? भैयाजी जोशी बहुत अनुभवी नेता है, बुजुर्ग नेता है, हाँ, रिस्पेक्टेबल लीडर है. आरएसएस के लोग जब एक बयान देते हैं तो बहुत सोच समझ कर देते हैं, और क्या बोलना चाहिए क्या नहीं बोलना चाहिए ये सोच कर बयान देते हैं. मुंबई की भाषा मराठी नहीं. ये बयान जो आरएसएस की तरफ से आया है वो बहुत ही गंभीर है. उनकी सोच क्या है, भविष्य के बारे में, वो मुंबई महाराष्ट्र के बारे में क्या सोचते हैं, ये उसमें से व्यक्त हुआ है. ये लोग मुंबई को महाराष्ट्र से अलग करना चाहते हैं, ये उनका पुराना एक सपना है, मकसद है. ये उनके मुंह से बाहर निकला है. लोग भड़क गए हैं. क्या इस प्रकार की भाषा, इस प्रकार का वक्तव्य चेन्नई में जाकर करते हैं कि चेन्नई में हिंदी बोलना चाहिए, हैदराबाद में जाकर बोल सकते, या अमरावती जो है आंध्र की राजधानी, वहां जाकर ये भाषा बोल सकते, केरल में जाकर बोल सकते, कलकत्ता में जाकर. हमें कमजोर सरकार है, इतनी कमजोर है जो अपनी महाराष्ट्र और महाराष्ट्र की भाषा के बारे में कोई विचार नहीं करती, विचार नहीं रखती. साहस होता है ये लोगों का. चलिए, थैंक यू. आप जानते हो, आप ये कह सकते हैं कि फडणवीस ने फटकार दी थी, ये बात आपको लगता है कि संतुष्ट कर सकती है इस बात की? नहीं, किसी को कोई फटकार नहीं मिली. कल विधानसभा में भैयाजी जोशी के बारे में एक निंदा ठराव आना चाहिए था, एक रिजोल्यूशन आना चाहिए था उनके खिलाफ. इस प्रकार का वक्तव्य हम सहन नहीं करेंगे.